मटेरियलचा प्रोजेक्ट एक्झिक्यूट करणार आहोत. याच्याशिवाय अजून 2 महत्त्वाचे प्रोजेक्ट आपण करणार आहोत. एक आहे तो ई वेस्ट कलेक्शन. स्वच्छ या ऑर्गनायझेशनच्या मदतीने आपण हा ई वेस्ट प्रोजेक्ट करणार आहोत. अजून एक प्रोजेक्ट म्हणजे हॅपी फॅमिली किट आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. पंचम प्रोजेक्टला आपण जे काही कॉन्ट्रीब्युशन केलं होतं त्याच्यामधून आपल्याला 6 हॅपी फॅमिली किट्स मिळालेले आहेत. ते गरजू व्यक्तींना आपण देणार आहोत. ब्लड डोनेशन कॅम्पचे हे फोटो आहेत. साधारण एकाच वेळेस 7-8 जण ब्लड डोनेशन करत होते. फॉर्च्युनेटली या पिक्चरमध्ये आपले सगळे जे मेंबर्स आहेत हे आपल्या क्लबचेच मेंबर आहेत. ते ब्लड डोनेशन करतायत आणि तसंच हा 55 बॉटल्स मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण कलेक्ट केलेले आहे. पुढच्या शुक्रवारी आपल्याकडे जो प्रोग्राम आहे त्याचं नाव आहे संगीत सरिता किंवा म्युझिक थेरपी आपण असं त्याला म्हणू शकतो. आयुर्वेदिक डॉक्टर आहे, होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. डॉक्टर राहुल जोशी मुंबईचे आहेत. एका स्टुडिओमधून ते हा प्रोग्राम कंडक्ट करणार आहेत आणि मला नक्कीच खात्री आहे की हा प्रोग्राम देखील सगळ्यांना खूप खूप आवडेल. शुक्रवारी 16 ऑक्टोबरला रात्री 8:30 वाजता ही मीटिंग आहे. मीटिंगची लिंक आम्ही लवकरच शेअर करू. आपल्याला माहिती आहे की आपल्या क्लबमधील ॲडव्होकेट जितेंद्र पटेल आणि ममता पटेल यांचा मुलगा पार्थ याला IITला ॲडमिशन मिळालेली आहे. खूप चांगली अचीव्हमेंट आहे पार्थ. जितूभाई खूप चांगली अचीव्हमेंट आहे. परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स आणि रँक देखील पहिल्या 2000 मध्ये आलेली आहे विच इज अ व्हेरी व्हेरी ग्रेट अचीव्हमेंट फॉर द पार्थ. सो वी विश सक्सेस फॉर पार्थ इन हिज फ्युचर करिअर. गोइंग फॉरवर्ड आपली अनेट आपल्याला माहिती आहे की आपण मागच्या वर्षी गोदान केलं होतं. आपल्या क्लबतर्फे 11 गायी आपण दिलेल्या आहेत. आता त्याचं एक्झिक्युशन यावर्षी होणार आहे. तळेगाव जवळील वराळे गाव आहे. या वराळे गावामध्ये या 11 गायी दिल्या जातील. आपल्याकडे सुधीर आणि स्वाती बेलगमवार यांनी एक गाय म्हणजे 2 गायी गोदान केलेल्या आहेत. तर सुधीरची मुलगी प्रियल ही सध्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कोर्स करते आहे. लास्ट इयरला आहे. तिने तिच्या फायनल इयर प्रोजेक्ट करता एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट हातात घेतलेला आहे आणि तो म्हणजे काऊ डोनेशनचा सिस्टीम मॅनेजमेंटचा. काऊ डोनेशन मध्ये जेव्हा या कौज किंवा गायी ज्या फॅमिलीजकडे दिलेल्या आहेत त्यांचं डेली रेकॉर्ड ठेवणं महत्वाचं असतं आपल्या प्रोजेक्टच्या दृष्टीने. किती दूध मिळालं, कुठे सेल झालं, काय रेट मिळाला, किती चारा फीड केला याबद्दलची माहिती डेली फीड करणं गरजेचं असतं आणि त्याचा ऍप प्रियल आणि तिची टीम करणार आहे. त्याच्याशिवाय अनेक फॅसिलिटी या सिस्टीम मध्ये राहणार आहेत. त्याच्यामध्ये पेमेंट ट्रॅकिंग पासून इनिशियल स्टेज पासून फायनल स्टेज पर्यंत सगळं ट्रॅकिंग या ऍप मध्ये केलं जाणार आहे. प्रियलला तिच्या प्रोजेक्ट करता शुभेच्छा. मगाशी आपण बघितलं आपले या महिन्याची जी ऍड आहे ती रिकव्हरी फिजिओथेरपी क्लिनिक कडून आलेली आहे. सर आलेत का? संतोष सर जॉईन झाले.
Thank you. I now request Shubham to introduce our chief guest, Wing Commander Avinash Chikte sir. Hello. Thank you for giving me this opportunity. Let's start. Yesterday was 8th of October 2020, when India celebrated its 88th Air Force Day. This occasion was commemorated with a traditional parade and a flypast at the Hindon Air Force Base in Ghaziabad, UP. October 8th is celebrated as the Air Force Day because on this day in 1932, the Air Force in India was officially raised as the supporting force of the Royal Air Force of the United Kingdom. Apart from the importance of the day for the celebration of the history and tradition, the parade and flypast have a place of importance as a strategic message to the citizens of the country, assuring them that they are in safe hands, which in turn also serves as a cautionary warning to our adversaries. Similarly, in Mahabharata, Lord Krishna showed Arjun his supreme divine form, which was described as Nabha-Krusham Deeptam, which loosely translates to the form which reaches the sky with glory, evoking fear and loss of self-control in the mind of Arjun. This aptly has been taken as the motto of the Indian Air Force. I am honored today as I introduce such air warrior, Air Commodore Nitin Sathe and Wing Commander Avinash Chikte, who will share their stories with us and inspire the future generation with their tale of valor. Thank you. Over to you, sir. Over to Chikte sir. Please, I will share my screen now. Make me the host. Yeah, Rahul. I think you can share. There is a button, green button on the bottom. Through that, you can share the. You can share the screen, sir. Yeah. Yeah. Can you see my screen now? Yeah. Yes. It's starting. Yes. Started. Yes. Good. So, नमस्कार, मी अविनाश चिकटे. तुम्हाला माझं नाव तुमच्या लॅपटॉपवर, तुमच्या कम्प्युटर्सवर विद्या चिकटे म्हणून दिसत असेल, कारण हा लॅपटॉप माझ्या बायकोचा आहे. तिचा लॅपटॉप तिच्यासारखाच तेज आहे आणि तिचा प्रत्येक चॉईस खूप चांगला असतो. मी काय म्हणतोय कळतंय ना तुम्हाला? तर तिचा लॅपटॉप आहे. सो माय नेम इज विद्या चिकटे फॉर नाव. सो माझं इंट्रोडक्शन मी अर्धवट ऐकलं, एअर वॉरियर वगैरे, पण बेसिकली माय जॉब डिस्क्रिप्शन इन शॉर्ट इज दिस: गेटिंग हाय is a part of my job description. I get high almost every day. So, साहेबांनी आता सांगितलं, लाळे साहेबांनी, नभस्पृश्यम दीप्तम, touching the sky with glory. That is our motto. So, in brief, what is air power? I mean, what makes us different from the army or the navy is speed and flexibility. Ata, imagine if our army is deployed against Pakistan and we want to, say, redeploy it against China. It will take time. Same आपली नेव्ही जर बे ऑफ बेंगॉलमध्ये असेल तर त्यांना अरेबियन सीमध्ये जायला वेळ लागेल. बट एअरफोर्स कॅन रिॲक्ट विदिन आवर्स, 2-3 hours at max. That is by speed and flexibility. तर इंट्रोडक्शनसाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार होतो, पण तुमचा जो व्हिडिओ होता तो मोरलेस तोच आहे. सो देर इज नो नीड टू रिपीट इट. सो बेसिकली यू सीन व्हॉट वी कॅन डू. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करेन काय करतो आम्ही. हा आमचा लोगो,
Air Force was formed on 8th October 32. These were the first Indian pilots. The first plane that we had, it's got two wings, one below, one above. So two planes, so biplane. These were called biplanes. Then the Spitfire. Notice the roundel is different. त्यावेळेला असा होता. हे आमचे पहिले चीफ एअर मार्शल सुब्रतो मुखर्जी. त्यांच्या आठवणीमध्ये आमची वेस्टर्न एअर कमांडची दिल्लीमधली जी एरिया आहे इट्स कॉल्ड सुब्रतो पार्क. So he was the first Indian chief after India became a republic. So this is the Air Force ensign or flag, if you can call it. And now the roundel is like this. This is Air Headquarters building called Vayu Bhavan. We were the first in Asia to get jets. These are the Vampires and Gnats, also known as the Saber Killers. I will tell you more about this later. This is MiG-21, my aircraft. हे पाहिलं की मला असं पुरानी गर्लफ्रेंड भेटल्यासारखं वाटतं. सो दिस इज अ लॉंग रेंज मिसाईल. मी मुद्दाम माझा माऊस मोठा केला तुम्हाला क्लिअर दिसला म्हणून. आणि ही शॉर्ट रेंज मिसाईल. दिस इज कॉल्ड द ड्रॉप टँक. म्हणजे त्यातलं फ्यूल कन्झ्युम झाल्यानंतर यू कॅन ड्रॉप इट. त्यांनी तुमची मनोव्हरेबिलिटी वाढते. यू कॅन डू एअर कॉम्बॅट बेटा. आणि दिस इज द नोज कोन. हे लाल कव्हर घातले त्याच्यावर. आत काही पक्षी विक्षी शिरू नयेत म्हणून. ड्युरिंग फ्लाइंग वी रिमूव्ह इट. अँड दिस इज ऑफकोर्स अ मल्टी रोल फायटर. तुम्ही हे बघा, मिग एम आणि आय स्मॉल आहे आणि जी कॅपिटल आहे. द रिझन इज देवर टू डिझायनर्स, मिकोयान अँड गुरेविच. तर म्हणून आपण लक्ष्मीकांत प्यारडाला म्हणतो तसं मिग. आणि वन्स अपॉन अ टाइम आपल्या एअरफोर्समध्ये सगळी मिक्स होती. 21, 23 which was a air defense aircraft. 25 was a reconnaissance aircraft. Trisonic, matlab it could fly at 3 times the speed of sound. 27 ground attack and 29. यांना आपण पुन्हा पुन्हा भेटूच. Now big boys, that is a transport aircraft. याला गजराज म्हणतात. गजराज म्हणजे हत्ती. का? त्याच्यामध्ये टँक देखील जाऊ शकतो. AN-12 लेहमध्ये. AN-32. So the hallmark of air transportation is speed, not tonnage. I mean, we can't carry a lot, but we can carry it fast. जेव्हा काश्मीरमध्ये पाकिस्तानी घुसले होते 1947 साली, तेव्हा आपल्या त्या काळचे छोटी छोटी विमानं डकोटा वगैरे त्याच्यामध्ये आपण आर्मीचे ट्रूप्स नेले होते. आणि दे लँडेड एट श्रीनगर अँड सेव्ड व्हॉट एव्हर वी कुड. म्हणजे आता आपल्या हातात जे काश्मीर आहे that is because of those small aircraft which carried troops. Next time you go to Kashmir, remember that. Then the versatile vultures, the helicopters. Versatile because they can do anything and everything. This is a cheetah helicopter at Thois.
मी एट ओव्हर द सी. याचा रंग बघा. म्हणजे जर काही ऍक्सिडेंट वगैरे झाला तर समुद्रावर ते सापडायला सोपं व्हावं म्हणून. So sometimes we want to show ourselves and sometimes we want to hide. So that is camouflage. Helicopters can go anywhere. They take off vertically and land vertically. They can also attack. This is called slithering. म्हणजे troops are slithering down the row. Rescue missions, they carry out in impossible places. Above all, helicopters saves lives. एक मिनिट हा, एक क्लिप दाखवतो तुम्हाला. दिस इज अ सुखॉय 30. हे जे आहे याला म्हणतात रेडार डोम, इन शॉर्ट रेडोम. सो देर इज अ एअर कॉम्बॅट रेडार, म्हणजे वेपन्स मिसाइल्स वगैरे कंट्रोल करण्यासाठी, टू बी एबल टू सी द एनिमी. दिस इज अ रेडार. सुखॉय इज अ ट्विन कॉकपिट एरोप्लेन. पुढे बसतो तो पायलट आणि मागे वेपन्स सिस्टम्स ऑपरेटर. So here, this is an IL-76 aircraft. हा refueling साठी या पाईप मधनं फ्यूल बाहेर येतं. So this aircraft is connected, he is refueling. This is called air to air refueling. आणि this aircraft ज्यातनं फोटो घेतलाय will go and connect here. And why air to air refueling? It saves time, landing आणि takeoffचा. दुसरं, if you are flying very long range, for example, over the sea, where there is no airfield, then this comes in handy. Now imagine flying at 600, 700 kilometers per hour and then going and closing into this aircraft, getting your relative speed to zero and taking fuel from him. This is firing the missile. This is Tejas, also called light combat aircraft, manufactured in India. MiG-21 again. This is Bison, multi-role, ground attack and air defense. This is Mirage 2000. बालाकोटमध्ये जे वापरले होते ती विमानं ही. Very advanced weapon systems, very good reliable aircraft. MiG-27. This is for ground attack. या विमानाला स्विंग विंग म्हणतात. स्विंग विंग म्हणजे टेक ऑफ आणि लँडिंग करण्यासाठी स्पीड जेव्हा कमी करायला लागतो तेव्हा हे त्याची विंग्स आहेत त्याला पुढे आणतं. आता इट इज इन मिड पोझिशन फॉर ग्राउंड अटॅक आणि शत्रूच्या एअरपोर्टवर किंवा
कुठल्या हेडक्वार्टरवर बॉम्बिंग केल्यानंतर परत येताना he will sweep the wings further back and come back almost supersonic so that the enemy interceptors cannot get at him. So he's combining the advantages of low speed for landing and takeoff and high speed for a getaway. This is MiG-29 air superiority fighter. Now, have you noticed all the fighters are very maneuverable? म्हणजे असे they are very nimble. So they are able to move, rotate, turn very fast, which we require for air combat to keep ourselves safe and to be able to shoot down the enemy. This is Jaguar, called Deep Penetration Strike Aircraft. Now we are on helicopters. We can insert troops behind the enemy lines. Fire. And carry troops, even fight fires. This is the IL-76. मगाशी मी तुम्हाला refueling दाखवलं होतं, air to air refueling. Now this is another view. These are the two refueling probes, and this aircraft will join up here. This is called a wind sock. Sock म्हणजे मोजा आपण पायात घालतो तसा, फक्त याला इथे होल असतं. ह्याच्यात हवा गेली की आम्हाला त्याच्याकडनं विंड स्पीड आणि डायरेक्शन मिळतं. ही टेक्नॉलॉजी 100-1 वर्ष जुनी आहे, पण आम्ही अजूनही वापरतो. There are sophisticated instruments available, but this beautiful thing will tell you in one glance what is the wind speed and direction. We need the direction because we always take off and land into the wind. Why? For takeoff, it helps us get airborne quickly. And for landing, it helps us stop quickly within the available runway. This is Hercules, called tactical transport. It can land at small places, what we call as advanced landing grounds. त्याला मोठ्या रनवेची गरज नाही. इवन पेव्ड म्हणजे कॉन्क्रीटच्या रनवेची गरज नाही. कच्च्या स्ट्रिपवर पण ते लँड करू शकतं. AN-32 त्याचं मागणं उघडतं दार. त्याचा उपयोग काय होतो? याच्यासाठी. These are surface to air missiles. Pichura. When the enemy strikes our aircraft, our airfields, we will use this to shoot him down. And finally, the men and the women who fly the planes. And we can operate even at night. पूर्वीच्या काळी हे कमी होतं, but now with advanced systems, he is wearing night vision goggles.
So Ratri देखील we can strike the enemy. Balakot was done at night. These are simulation systems. And he is landing at night with a parachute. This is called flares. This मला एकाने विचारलं होतं, अरे शो साठी फार चांगलं आहे, हे शो साठी नाही आहे. When you are in the enemy territory trying to do something and they fire a heat-seeking missile, a radar, not radar, IR, infrared missile, the flares being brighter and hotter will attract the missile and keep you safe to do your job. I hope I'm not going too fast or something. No, sir. You are Fine. okay. You are okay. किरण इंगळे साहेब, तुमचा व्हिडिओ चालू ठेवता का? हो सर, एकच मिनिट. हां, मला फीडबॅक मिळत नाही, लोकांचे चेहरे दिसत नाहीयेत. हां, त्यामुळे ओके, आय कंटिन्यू. या प्लीज. So this is for Republic Day parade, Su-30 painted in national colors. This is our aerobatic team, Surya Kirans. यांचे व्हिडिओज याच्यावर आहेत युट्यूबवर. You can see it there. This is called formation flying. These are the ranks of the Air Force. आता लोक कॅप्टन वगैरे ओळखतात, पण एअरफोर्सच्या रँक्स लोकांना ओळखू येत नाहीत. फ्लाइंग ऑफिसर, 1 थिक स्ट्रिप, 2 स्ट्राइप्स फ्लाइट लेफ्टनंट, स्क्वॉड्रन लीडर 2 and 2.5 अडीच. तर पूर्वी ही जी थिन स्ट्राइप होती त्याचा पायलट ऑफिसरची रँक असायची, आजकाल ती बंद झाली आहे. देन विंग कमांडर, आय लेफ्ट द सर्व्हिस ॲज विंग कमांडर. देन ग्रुप कॅप्टन, मग एअर रँक्स बिकॉज दे आर सिनियर पीपल. एअर कमोडोर, ते माझे मित्र नितीन साठे जे पण आज बोलणार आहेत, ते एअर कमोडोरहून रिटायर झाले. मग एअर व्हाईस मार्शल, एअर मार्शल आणि एअर चीफ मार्शल. ही इज द चीफ ऑफ द एअर फोर्स. आणि देन देर इज अ ऑनररी रँक कॉल्ड मार्शल ऑफ द एअर फोर्स. ते हे अर्जन सिंग साहेब. ही सर्व्ड इन द एअर फोर्स फ्रॉम 38 to 69. He became the chief and retired in 69. And in 2002, Vajpayee government made him the Marshal of the Air Force. And a Marshal never retires. He's a sort of a mentor. He doesn't participate in day-to-day affairs. Okay. And till he dies, till he passed away in 2017, he was a Marshal. This is equivalent to Field Marshal of the Army. Now I come to a very controversial and hot topic these days, lady officers. चेहरा बघा त्या मुलीचा, तिच्या आई वडिलांचा, काय प्राईड, कौतुक. खूपच छान. ही गुंजन सक्सेना नाहीये, त्या सिनेमातली तर नक्कीच नाहीये, पण ती हेलिकॉप्टर पायलट आहे. Correct. आणि ही फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी. See how cool she is looking. She was the first female fighter pilot to go solo वा. in India. आणि 25 वर्षापूर्वी असाच एक पायलट. ओळखू आला का? हो. खरंच की. So here I am in the ORP. ORP म्हणजे ऑपरेशनल रेडीनेस प्लॅटफॉर्म. सो इथं अंधार यासाठी की इट्स अ ब्लास्ट पेन. ब्लास्ट पेन म्हणजे इट्स अ कॉन्क्रीट स्ट्रक्चर टू प्रोटेक्ट द एअरक्राफ्ट इन केस ऑफ enemy bombs falling on the runway. And I am wearing a G suit. The aircraft is connected with electrical supply ready. And I sit in a bunker which is about 2 minutes away from here, underground bunker, to protect me from the bomb blasts.
And when they say scramble, it is announced on a PA system, and I come running out. And by the time I reach, my airmen are ready. I jump in, they close the canopy, remove the ladder, I start the engine, and within 2-3 minutes, I'm airborne to take on the enemy. Nice. So the Air Force is always alert. By day and night, in rain and shine. 24 hours, 365 days. No Holi, Diwali, Eid, or Christmas. So now the Air Force in war starts with 1971. This is what we did to the Karachi oil refinery with Hunter aircraft. This is, of course, not the real photo. I'm sure Pakistanis wouldn't want to give it to us, but the aircraft are the same, Hunters. Then a Pakistani railway being shot at. This is the famous Battle of Longewala from that movie Border. Pakistani tanks were about to attack us when 4 Hunter aircraft shot at them with rockets. These are the tracks made in the soft sand by the tanks who were trying to avoid the rockets. But they were beaten by just 4 aircraft. And of course, after that, the army did its job. This is what our strike aircraft did to Tezgaon airfield in Dhaka. These are all the craters, the holes we made in the runway. So you may have planes, you may have weapons, you may have pilots, but if you don't have a runway, you can't get airborne. So your Air Force is grounded, it is useless without a runway, all except the helicopters. Helicopters can do anything. These are actual gun camera films of aerial kills. अशा खालनं वरती बघायच्या. The enemy aircraft is shot and then it explodes. म्हणजे when the gun trigger is pressed, the camera also comes on. Or when the button is pressed to fire a missile, the camera comes on. So there is proof that the aircraft was indeed shot. He is our first hero, Flying Officer Nirmaljeet Singh Sekhon. He was awarded the highest honor, Paramveer Chakra. 1971 साली December, Srinagar airfield, where he was on operational readiness, when 6 sabers attacked. His leader and they got airborne just in time, but somehow the leader lost contact with him, visual contact. So young flying officer was left alone to deal with 6 enemy aircraft. He shot 2 of them, but finally he was alone and there were 4, and he was shot down. But 1 against 6, imagine that. I knew this officer, Squadron Leader Ajay Ahuja. He was awarded Veer Chakra. In Kargil, he was attacking an enemy position when he was shot by a surface-to-air missile. And there was no place to turn back. So he continued straight ahead into the valley, other side of the border, and ejected. After the Kargil war was over, they returned his body. But from the evidence, we know that when he landed there, after ejecting, he was alive. They shot him against all conventions.
Now, it's not that there were no other heroes during those battles, but I'm just mentioning a few I know. Otherwise, it will be a very long list. Yeah. So this is Amar Jawan Jyoti in memory of all our fallen soldiers, right from World War I. Everyone knows this man. If you don't, Wing Commander Abhinandan Varthaman and his famous mustache. He was on that ORP duty, the picture I showed you, when the Pakis attacked, he got airborne and shot down that F-16. Unfortunately, he ejected on the other side of the border. But fortunately, thanks to social media, we saw his video and we knew he was alive and well and safe. Therefore, Pakistanis couldn't hurt him, couldn't harm him. And he dealt with them with such dignity, such pride, that he made all of us proud, the Air Force and all of us in India. And he made this rank Wing Commander famous. Yeah. नाही तर त्याआधी लोकांना माहीतच नसायचं. माझे एक काका मला विचारत होते, विंग कमांडर म्हणजे काय? ते कॅप्टन वगैरे तसलंच का? म्हणजे अगदी क ला य जोडून कॅप्टन. आता हा काल आलेला मेसेज आहे. या मॅडम भारतीय वायुसेनेच्या शुभकामना देण्यासाठी त्यांनी पाठवलाय. आता नेव्हीचा युनिफॉर्म त्यांना माहीत नसेल, पण जर वायुसेना असेल तर बोटी नाही विमानं असायला हवीत, एवढं तरी माहीत असायला हरकत नव्हती. तर माय एम बिहाइंड डुईंग दिस प्रेझेंटेशन इज टू इन्क्रीज अवेअरनेस. आणि आता एक नवीन विमान आलंय, तुम्ही खूप ऐकलं असेल त्याच्याबद्दल. कोणी त्याला रफाल म्हणतं, कोणी रायफल म्हणतं. आता हे बघा, सुना ये जा रहा है कि राफेल जो एयरक्राफ्ट है वो 2 पायलट से चलने वाला था, अब वो 1 पायलट वाला बना दिया गया है. जो तो आवाज 2 पायलट उड़ाते हैं उसको 1 उड़ाएगा. तर थोडा आवाज वाढवता येईल का? जवाब कौन देगा? वाढवतो हा. पुन्हा दाखवतो. सुना ये जा रहा है कि राफेल जो एयरक्राफ्ट है वो 2 पायलट से चलने वाला था, अब वो 1 पायलट वाला बना दिया गया है. जो हवाई जहाज 2 पायलट उड़ाते हैं उसको 1 उड़ाएगा. इन सवालों का जवाब कौन देगा? जोक. आता जोकर. प्रत्येक फायटर विमान, most of them except Su-30 and a few other exceptions, they are all single pilot, single cockpit. पण ते शिकवताना it has to be a trainer version, 2-seater. आता तुम्ही आज होंडा चालवलीत आणि उद्या मारुती चालवलीत तर त्यातही फरक जाणवतो. विमानात तर असंख्य फरक असतात. आणि आम्ही नेहमी म्हणतो, ये गाडी सडक के किनारे तो नाही रुक सकती. त्यामुळे ट्रेनिंगसाठी ट्विन सीटर वर्जन बनवले जातात आणि त्यात कन्फ्यूज होण्यासारखं काही नाहीये. So now that we are on training, this is 1981. तोच मी. हे विमान हिंदुस्तान ट्रेनर 2 त्या कालचं, हे माझे इन्स्ट्रक्टर. त्यानंतर HPT 32 आलं. मग जेट ट्रेनिंगसाठी इट वॉज हिंदुस्तान जेट ट्रेनर 16 किरण. This was a Polish aircraft, Iskra. Azkal they use pilotus for basic training.
and Hawk for advanced training. That's why it is called the Advanced Jet Trainer. And it is also used by Surya Kirans. And after training, once you proudly get your wing and wear it on your left pocket. Why left pocket? You wear it on your heart. Yes. So not all the gold can buy it and not all the force can take it away. Now, a few of my personal experiences. Operation Brass Tacks happened in 87. We were deployed. War did not happen. Meghdoot was a continuous operation. It still goes on. Siachen Glacier. I was in that area in this period. Safed Sagar was Kargil. I was in air headquarters in a supervisory role. And Parakram was in 2002, Vajpayee 7 वेळेला. I was deployed in Jamnagar, trained and ready for war. आपले मेजर रवी विचारे साहेब जे तुमच्या ग्रुपमध्ये आहेत ते तिथे आले होते ॲज अ पार्ट ऑफ टेरिटोरियल आर्मी फॉर पेरिमीटर डिफेन्स. त्या एअरफील्डला डिफेंड करायला ते आले होते. तेव्हा आमची भेट झाली. म्हणून त्यांनी जेव्हा मला या मीटिंगसाठी यायला सांगितलं, मना नाही कर पाए. तर युद्ध झाली नाहीत. ओके, आम्हाला खूप इच्छा होती की युद्ध व्हावं. लेट्स गो अँड टीच दोज ब्लडी पाकीज अ लेसन. पण युद्ध इज अ कॉस्टली अफेअर. ऑफ पराक्रम मध्ये जस्ट द डिप्लॉयमेंट कॉस्ट ओव्हर $200 billion. If there was a war, it would have been 10 or 20 times more than that. So it's not good for the country, it's not good for the economy. Therefore, having a strong defense force is a deterrence. म्हणजे युद्ध होऊ नये म्हणून चांगली आर्मी आणि एअरफोर्स आणि नेव्ही पाहिजे. म्हणजे अमेरिकेचे प्रेसिडेंट रूझवेल्ट म्हणाले होते, स्पीक सॉफ्टली बट कॅरी अ बिग स्टिक. सो दिस इज अ बिग स्टिक. पण युद्ध झालं नाही म्हणजे काय आमचं बाकीचं आयुष्य अगदी मजेत गेलं का? मी हे जामनगर आहे गुजरात मधलं. इथे आमची एक फायरिंग रेंज आहे. तिथे मी लो लेवलला जाऊन फायरिंग करून आय टर्न बॅक अँड क्लाइम्ड टू रिटर्न टू माय बेस. दिस इज गल्फ ऑफ कच्छ. साधारण 20-30 किलोमीटर रुंदी आहे त्याची. आणि इथे शार्क वगैरे असल्या गोष्टी असतात असं ऐकलंय. मला पोहता येतं पण 20-30 किलोमीटर जमेल असं मला वाटत नाही. आणि माझं इंजिन फेल झालं. in the smack in the middle of the sea. So I turned here. I can never forget this piece of land. This looks like India. Yes. And as I was descending, losing height because single engine, no other way. मी म्हटलं इजेक्ट करायचंच आहे तर लेट्स गो as close to land as possible. Better chances of survival. So as I was descending, luckily the engine, I could manage to start it again. We call it relight. And then I turned back. But I was at a lower altitude and lower speed. पण मी पुन्हा काही फुल थ्रॉटल म्हणजे पूर्ण ॲक्सिलेटर ओढला नाही. पुन्हा इंजिनला काही होऊ नये म्हणून त्याला आपलं लहान बाळासारखं गोंजारत आय केम अँड लँडेड. आणि माझी बायको त्यावेळेला पुण्याला आलेली होती माझ्या पहिल्या मुलाच्या बाळणपणासाठी. त्यामुळे तिला आठवड्याभरानंतर मी त्या काळी फोन मुश्किल असायचे. तिला सांगितलं, अगं मागच्या आठवड्यात असं असं झालं होतं. आणि ती म्हणली, आत्ता सांगतोयस? आता कधी सांगणार? आणि इट्स ओके, इट्स पार्ट ऑफ लाईफ. म्हणजे आय वॉज लकी, माय इंजिन स्टार्टेड.
Some others were not so lucky. I have lost a friend right here. His plane was never found. What is this blue line? Blue line is when my engine started and I went home happily. Red line is when things were going wrong. So if my engine had failed over the Siachen Glacier when I was doing those off Meghdut sorties, single engine, Barobar, there's always another buddy, another aircraft. But what can he do? He cannot come and help you. He can only report to others. Avinash is ejected in this area. Now, when I land with a parachute here, what are the chances of survival? 0. Even if I were to land here, I am wearing what we call as Arctic suit. म्हणजे असा थिक कपडे घातलेले असतात थंडीत गाठून जीव जाऊ नये म्हणून. But if I am not picked up before sunset, there is no hope till tomorrow. And we know it. We know it before we go for the flight. बायकोलाही माहिती असतं. त्यामुळे मला असं वाटतं की शूर वीर वगैरे आम्ही नाही, आमच्या बायका पोरं, आमचे आई वडील. आता ही कुठे जागा आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि मी तिथे काय करायला गेलो होतो हेही सांगू शकत नाही. पण तिथल्या लोकल भाषेमध्ये सो म्हणजे लेक. सो दिस इज अ फ्रोझन लेक अँड आय एम सिटिंग अँड वर्किंग ऑन टॉप ऑफ इट अँड देयर इज नथिंग एट ऑल अराउंड. सो मी एकटा आणि माझ्याबरोबर 4 माझे जवान. आणि कुठं जायचं झालं तर चालायचं, नाही तर हा छोटा घोडा. छोटा घोड्याचा फायदा असा की पडलं तर फारसं लागत नाही आणि बर्फही सॉफ्ट असतो. तर मी तिथे असताना माझ्या मुलाचा वाढदिवस होता. ते हिंदी पिक्चर मध्ये म्हणतात ना, डॅडी मेरे बर्थडे पे नहीं आ पाए, हे तसलंच. तर मी त्याचं नाव अजिंक्य बर्फात लिहिलं आणि फोटो काढला. आणि त्या रात्री आता मी ऑफिसर म्हणून माझा तंबू वेगळा होता. ते 4 जण दुसऱ्या तंबूत झोपायचे थोड्या दूर अंतरावर. आणि थंडी म्हणून अंगात भरपूर कपडे घातलेले, 5-6 ब्लँकेट्स, पायापाशी एक पाण्याची बाटली, गरम पाण्याची बाटली. ती ह्यासाठी की पाय गरम राहावेत आणि रात्री कधी तहान लागली तर पिण्याजोगं पाणी असावं म्हणून. तर रात्री मला अचानक कसं काहीतरी अनकम्फर्टेबल वाटलं आणि बघतोय तर बुखारी म्हणजे रॉकेलवर चालणारी शेगडी पेटली होती आणि तंबू पेटला होता. मी बेड भरून उडी मारली आणि बाहेर आलो. पळत जाऊन त्या चौघांना बोलवलं आणि त्यांना उठवून आम्ही येऊन तंबूपाशी येऊस तर तो संपूर्ण जळालेला होता. विदिन अ मॅटर ऑफ अ फ्यू मिनिट्स. मला का जाग आली त्या रात्री मला माहित नाही. बायको आठवण करत असेल, पण मला जर जाग आली नसती तर या बर्फामध्ये कोळसा व्हायची पाळी आली होती. आणि मी बांगलादेशमध्ये डेप्युटेशनवर गेलो होतो. तर एका बोटीवर स्टाईलमध्ये फायटर पायलट उभा आहे, गॉगल घालून छान फोटो काढणं चाललंय की मागे एक दुसरी बोट दिसते का. थोड्या वेळाने ती बोट पुढे आली आणि आमच्या बरोबरही आली. मग त्यांनी ह्याचं जॅकस्टे नावाचा त्यांचा एक प्रकार असतो, म्हणजे 2 क्रेन उभ्या करतात एक एक प्रत्येकी बोटमध्ये आणि एक दोरी बांधतात इकडून तिकडे सामान पाठवायला किंवा जेवण किंवा औषधं वगैरे पाठवायला. आणि कधी कधी माणसं पण. आता आपण जसे अमेरिकेकडे वर बघतो की तुम्ही बलाढ्य, तुम्ही खूप पॉवरफुल, तसे बांगलादेशी आपल्याकडे बघतात की तुम्ही बलाढ्य. सो थोडंसं असूयेनी थोडंसं रागानी ते आपल्याकडे बघतात. तर मला आमच्या त्या साहेबांनी विचारलं, इंडिया यू वॉन्ट टू गो. मी म्हटलं मी. मला वाटलं त्यांचा एखादा नेव्हीचा हिरो जाईल. तर तो म्हटला स्केर्ड.
आता स्केर्ड म्हटल्यावर मात्र मी म्हटलं हे शक्य नाही. अब मेरी एयरफोर्स की और भारत की इज्जत का सवाल है. अब तो जाना ही पडेगा. म्हणून मी गेलो. 2 बोटी चालल्या आहेत. खाली समुद्र मंथन चाललंय आणि एका दोरीला बांधून तुम्ही इकडनं तिकडे चालला. बरं विमानात कितीही उंचीवर गेलो तरी आय एम इन कंट्रोल. इट्स इन माय हँड्स. I know what I can do. Here I'm in somebody else's hands, totally helpless. पलीकडे पोचलो, उतरलो. पाय थोडेसे थरथरत होते, पण कोणाला ते दिसू दिलं नाही मी. हुश्श केलं आणि मग ते म्हणाले, "गो बॅक." म्हटलं, "गो बॅक? वेअर?" तर म्हणे, "टू युअर शिप." म्हटलं, "हाऊ?" "सेम वे." अरे बापरे! पुन्हा त्याच्यावर चढलो आणि पुन्हा परत आलो. पण इज्जत केली किया. आणि बहुतेक सगळे सोल्जर्स, सगळे जवान हे करतात ह्यासाठी. ते जीव देखील देतात लढाईत इज्जतसाठी. स्वतःची इज्जत, आपल्या कॉम्रेड्सची इज्जत, युनिटची इज्जत, देश की इज्जत. कारण पैशासाठी कोणी मरत नाही आणि पैसे त्यांना किती मिळतात असे. सो सोल्जर्स, हाय रिस्क अँड हाय स्किल. आम्ही तरुणपणी एक कविता म्हणायचो, फौज में मौज, रिस्क है रोज, जी लिए तो टेन्शन, मर गए तो पेन्शन. म्हणजे जर मी गेलो तर माझ्या बायकोला पेन्शन मिळणार. म्हणजे फौज दे लुक आफ्टर यू. ओके. तुम्ही 100% तुमचं द्या, दे विल टेक केअर ऑफ यू. जी लिए तो टेन्शन, मर गए तो पेन्शन. पण विथ हाय रिस्क कम्स हाय रिवॉर्ड. आता ह्या फोटोत काय स्पेशल आहे? हा मी आहे. ट्रेनिंगच्या वेळेला 1981 साली. संडे मॉर्निंग असेल, ब्रेकफास्टच्या आधी किंवा नंतर आम्ही सगळे रिलॅक्स करतोय. पण या फोटोत एक स्पेशल असं आहे, की यातले दोघं जण नाही राहिले. हा 23 वर्षाचा असताना गेला आणि हा साधारण 30च्या आसपास गेला. देयर वॉज नो वॉर. They died in what everybody else calls as a peace time. But why? Aircraft accidents. Why? Mistakes? No, not mistakes. Error of judgment. They had a split second to decide what to do. They had all the knowledge, all the skills to do it. But a little difference here and there makes all the difference. There is no undo. There is no delete. There is no sorry. Everything is final. आणि असे त्यानंतरही असंख्य मित्र गेले. But did we stop flying? No, we didn't. And I said high risk, high reward. It's Commodore Rakesh Sharma, our first astronaut. Russians बरोबर ते space मध्ये गेले होते. Some people have been to Maitri, flying helicopters in support of our station in Antarctica. But we don't only fight, we also help. Because of our speed and flexibility, we reach everywhere fast. भुजला अर्थक्वेक झाला होता ना, तेव्हाचं हे. And after work,
it's not just a job. It's a way of life. Yes. आमच्याकडे म्हणतात, you can take a Fauji out of Fauj, but you can't take Fauj out of a Fauji. Once a Fauji, always a Fauji. आता फौजमध्ये जॉईन कसं करायचं Absolutely. हे सांगण्यासाठी माझे मित्र एअर कमांडर नितीन साठे ते तुम्हाला सांगतील. आता नितीन म्हणजे वयाने माझ्यापेक्षा लहान असला तरी रँकमध्ये ही सिनियर टू बी एअर कमोडोर आणि ही इज अन एक्सपर्ट इन झूम मीटिंग्स अँड ट्रेनिंग अँड ऑल दॅट. सो माझ्या प्रेझेंटेशनमध्ये त्यांना बोलवणं म्हणजे अमोल पालेकरच्या सिनेमात अमिताभ बच्चनला गेस्ट अपीअरन्स मध्ये बोलवण्यासारखं आहे. ठीक आहे. सो नितीन, ओव्हर टू यू. Thank you very much, sir, and good evening to everybody. It's a pleasure to be with you this evening. आणि तुम्ही आता अजय आहुजा बद्दल म्हटला. या स्नेहलला जरा कंट्रोल द्या प्लीज. she'll be operating this. Yes, she can share the. Yeah, she'll be sharing it. She'll be sharing it. She has the- So I just finished a presentation just now, a couple of hours ago on Kargil, and we spoke about Ajay Ahuja, and we spoke about the entire operation this evening. A company based in Bombay. So actually, what sir said just now, I relived the presentation once again. Right. So I've got a very small task to do. I've got just about 10 or not even 10 slides, because most of the things that I say in my presentation has been covered by Chikte sir. Am I audible? Yes. Yeah, Yes. yeah. So I don't have much to show you except the way. Why I'm telling you all this is because I have been the president of a services selection board for 3 years, and I have been the director training at the National Defense Academy, and also I have been through the training at all levels in the Indian Air Force. So I think I am qualified enough to tell you about how to join the armed forces. So this is a very small presentation which I have culled out from a major presentation that I give. So Snehal, can we have the first slide number 20, please? So to join the academy, to join the flying branch, like what Chikte sir just said, flying branch is through the National Defense Academy, and the qualifications are as shown: 10 plus 2 with physics and mathematics, the age of 16 and a half to 19 years. Only male person can join the National Defense Academy as of now. And the training is 3 years at NDA, followed by 1 year at the Air Force Academy, which he spoke about, where you fly the training aircraft. And the advertisement for which comes out in May and December by the Union Public Service Commission. Next, please. Yes, for the Short Service Commission entry, we have both males and females allowed. The qualification is graduate with 60% of marks, 10 plus 2 with physics and maths. And of course, you should have a B.Tech degree or any, you can do a BSc with physics and maths, of course. And age is 20 to 24, males and females, like I said, both can join. Training is for 1.5 years. And the advertisement comes out in June and December every year. Next, please. You can see the female pilots, lady pilots there, the AN-32 pilots in that photograph. Okay, next. Yeah, there is a special entry for NCC people, and NCC you need to have the same qualifications like 60% and physics, maths, and B.Tech, but you also need to have a C certificate. Asna anivarya hai, and age is same, 20 to 24. You have to apply through your CO of your unit and through the DG NCC, and the vacancies for this are very, very few, and you do not have to appear for any examination for this. You have to directly join from the NCC directly into the Air Force. Next, please. Yeah, now coming to technical branch, the technical branch, we've got electronics and mechanical people who are there, who work on aeroplanes as well as other technical equipment that the Air Force has. So the age is 20 to 26, training is 1.5 years, same 60% aggregate marks are required in science subjects, in engineering, and the advertisement is in June and December. In this, there is
permanent commission and short service commission for men, and short service commission only for women up to age of 10 years, extendable to 14 years. For the men, it is the permanent commission, you can stay up to your retirement age. And this university entry scheme at the moment is shut down. Otherwise, we have a university entry scheme. Whenever we require additional officers, we go in for direct recruitment from the university. Next, please. Yes. Then the administration branches of the Air Force have got administration, air traffic control, fighter control, and pure administration. Then we have logistics, accounts, meteorology, and education. The kind of technical requirements to join these branches are almost similar. We will just have a look at them. Next, please. For the ground duties branches, 20 to 26, 1 year of training. Both ladies and gents both can join, and advertisement in June and December. Next. For the administrative and logistics branch, graduation in any discipline, 60% or a PG degree with 50% marks. For the accounts branch, BCom, MCom, CA or ICWA has 60 and 50%. Next, please. Back one. Yeah. For the Met branch, that is the people who give us the weather information. You require a postgraduate degree in science, maths, statistics, geography, or computer as shown here, and of course 50% marks provided for physics and maths for studied at graduation level. Okay, and the PG degree is in any discipline with 50% marks aggregate. Next. Okay, what happens is you get the advertisements, you put up your application correctly, you appear for your examination by the UPSC or the AFCAT. AFCAT is the Air Force Central Admission Test. Okay, it happens twice a year. If you get passed through the exam, then you go for an interview at the Services Selection Board, Air Force Selection Board. It's called AFSB. Then you undergo a medical examination, after which a merit list is prepared. And then you have to give something called a pilot aptitude battery test, or nowadays it is called CPSS. It's a computer-based now test, which is like computer games. And there are 10 such games that you have to play. And if you pass this test, only then you're allowed to go into the flying branch. If you do not pass this test, you can never join the flying branch again, because only once this test is only admissible once in your lifetime. Okay. And the EKT is the education knowledge test. This is for the technical branch officers when they join the Air Force. After which, then you go to the training academy for the training. Next. Okay, what is the selection procedures aimed at assessing we do a personality assessment. We are taught at the Defense Institute of Psychological Research, and we are able to assess personality of people by speaking to them or making them undergo some tests. Okay, it's a scientifically designed process, and the standards are very high. You can't you can't ring up somebody and tell him to be somebody to be selected. It is a very expensive. The training is expensive, and it's a very demanding job. And if we select a wrong person for this job, you might end up in your grave. So we have to be very careful when we select people. Okay. So the responsibility is not only for sophisticated equipment, but also for your own well-being. Next. Yeah. So at the Air Force Selection Board, what do we have? We have a phase 1 test. There are 2 types of tests. Phase 1 is the first day test, where you have the picture perception description test and the intelligence test. After which, if you clear the phase 1, only then you are allowed to go through the phase 2. This is a 5-day selection process, 5 days. The government of India spends 70 to 80,000 rupees per candidate on this test. Okay. The first day when people come, if they don't pass the phase 1, they are sent back home the same day. And the phase 2 starts, in which we have the psychology test, the group testing, and the interview. After these 3 things are over, you have a final board conference, and they discuss the candidate. And if you are found fit, then you are selected. If you are found unfit, you are sent home. Okay. And of course, I told you about the PABT and EKT. Next, please. In the phase 2 test, like I told you, you can see what is happening here. They are wearing those chest numbers, and you have to do some physical tests also. This is called a group testing that is being shown in this photograph, and it is common for everybody. Whatever branch you're joining, if you're joining Army also, Navy also, Coast Guard also, same tests are conducted for everybody, males and females. So all these 3 tests remain same for everybody. Okay.
Next, please. Yeah. So these are physical and mental, medical requirements. You need to be mentally and physically fit, no disease, syndrome, or disability. The height is, as mentioned, 157.5 for men. For ladies, it is 152. And the sitting height is because certain aircrafts require certain sitting heights, and some extra tall people and extra short people cannot fit into the cockpits. So therefore, these sitting heights, leg lengths, and thigh lengths are, measured for everybody before they start flying. And your weight should be within limits, and you undergo a very, very thorough medical checkup, after which you are declared medically fit to join the Air Force. Next, please. So what do you need to do before you go to the SSB is to do a lot of running, skipping, push-ups, sit-ups, chin-ups, and rope climbing, so that you're physically fit and you're able to do the kind of things that they make you do over there. And maybe you can ask somebody what all happens over there, and he will train you as to what happens at the Services Selection Board. Next. Yeah, so this is not required. Chiktes has already given you what IAF gives you. It gives you all the things that what he's already told you. So I think I will end it here and hand it back to Chiktes. Thank you very much for your patient hearing. And I'm sorry, very late in the night, I am telling you how to join the Air Force. But in case you are interested in further this thing, you can contact me at my numbers, and my contact details are given in one slide, which will be shown. And thank you very much once again. Over to you, sir. Thank you very much. Thank you, Nitin. So I will now wrap it up with two short stories Air Commodore. about two unsung heroes. Anybody knows this man? यांना कोणी ओळखतं का? शक्यता नाहीये. मी जर विचारलं भारतात पहिला पायलट कोण होता, लोक जनरली people say J.R.D. Tata. Well, partly right. He was the first commercial pilot in 1932. हे साहेब, यांचं नाव लेफ्टनंट इंदरलाल रॉय. He flew for the RFC, Royal Flying Corps. म्हणजे आता इंडियन एअरफोर्स आहे, तो आधी रॉयल इंडियन एअरफोर्स होता, त्याच्या आधी रॉयल एअरफोर्स होता, त्याच्या आधी रॉयल फ्लाइंग कोर होता फर्स्ट वर्ल्ड वॉर मध्ये. He was born in 1898. In July 1917 he joined the RFC. आपला रंग बघून आणि इंडियन म्हणून ते ब्रिटिश लोक त्याला म्हणले तू जा आर्मीत जाऊन जवान हो. But he persisted, he insisted, and became a pilot and an officer in the RFC. Between 6th and 19th July 1918, in 13 days, he shot down 9 enemy aircraft, that is German aircraft. त्या काळी, if you shot down more than 5, you were called an ace. A-C-E, ace. He shot down 9. So he was the only and the first Indian ace. There's एक छान कविता आहे, The Soldier by Rupert Brooke. It says, if I should die, think only this of me, that there is some corner of a foreign field that is forever England. This is a corner of a French field that is forever India. Lieutenant Roy is buried here. He died on 22nd July 1918. He was not yet 20 years of age. This is Wing Commander Ashok Limaye, my instructor. He's standing with the Kiran aircraft, the jet trainer. He taught me to fly this aircraft. And I'm not saying he was my instructor, I'm saying he is my instructor because I still learn things from him. Not about flying perhaps, but certainly about life. So here he is, standing tall and proud next to his aircraft. This is a Hunter. So in 1992, he was flying with a young man
a trainee in the trainer version of this aircraft, twin seater. आणि त्यांचं इंजिन फेल झालं. They were far away from the field, so it was not possible to glide all the way. And ground was coming up fast. I mean, that's how it looks to you from the aircraft, ground coming up fast at you. So the only option left was to eject. So in the highest traditions of military, he told the trainee, the young man, to eject first. He pulled his ejection seat handle. The seat should have fired, but it didn't. He tried again. The seat did not fire. Now imagine you are diving towards the ground. This man's seat is not firing. Two of you are going to die. You can try your seat. Instead of two families losing their son, their brother, their husband, only one can die and one can be saved. He could have ejected, but he stayed with the aircraft. Luckily, the trainee's seat fired. And only after that, Limaye sir tried to eject. Let me show you what an ejection looks like. आवाज नाही येत आहे. त्याच्यात आवाज नाहीये. ओके ओके. So ejection is a violent process. So Limaye sir ejected little too late and he was paralyzed waist below. Since 1992, he is sitting in a wheelchair, but never, not a single complaint ever. त्यांना खूप मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत. पण एकदा मेडिकल येऊन ते परत आल्यावर मी त्यांना विचारलं, सर, हाऊ वाज द मेडिकल? परफेक्ट, ही सेड, ऑलवेज स्माइलिंग. एकदा एका पार्टीमध्ये द मास्टर ऑफ सेरेमनीज, जी एक लेडी, शी वॉज कंडक्टिंग अ गेम and she said, anybody with something unique, raise your hand. Something that nobody else has. Limaye Sahib raised his hand because he had a wheelchair. Nobody else had that. आता 16 तारखेला त्यांचा 70वा वाढदिवस आहे. मी जाणार आहे त्यांना भेटायला. He still inspires me. एक बाबा बोरकरांची कविता होती, दिव्यत्वाची जेथ प्रतीती. यज्ञी ज्यांनी देऊन निदशीर घडिले मानवतेचे मंदिर. परी जयांच्या दहन भूमीवर नाही चिरा नाही पणती. तेथे कर माझे जुळती. This is to all Faujis. क्या बात है. Thank you. Jai Hind. जय हिंद. So थँक यू. I have finished. If you have any questions, Nitin and I will try to answer them. तर आपण पुढे जायच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमचे एक बॅचमेट सुद्धा आपल्या बरोबर जॉईन झालेले आहेत. कोण? मला त्यांचं डेझिग्नेशन माहिती नाहीये. मिस्टर जबडे सर. मला दिसत नाही तिथे. ओके, मेजर साहेब, Yeah, I'm here. साहेब दिसतात मला. I'm here. Avinash, I am here. Raise your hand, please. With pink t-shirt. Okay, right, Yeah. right. Abhay, okay. Good evening. Abhay Zabde. Sainik Yeah. school? Huh? Sainik school? NMV. NMV, yes sir. NMV. बरोबर. नुमवी. तुम्ही आज ते आपल्या आपण मागच्या वेळेला भेटलो होतो. करेक्ट. आपल्या गेट टुगेदर. येस येस. आम्ही ग्रुप वर टाकलं होतं आपल्या. बरोबर. So anybody any questions? इंगळे सर. हो सर.
पहिली गोष्ट तुम्हाला नीट ऐकू आलं मी काय सांगितलेलं सगळं? हो हो Very good. Thank you very much. ही Yeah, माझी thank you, thank you. पहिली वेळ होती माझी, त्यामुळे आपण म्हणतो ना चूक भूल देणे घेणे. फार सुंदर सुरेशला जाणून घेण्याचंच होतं आणि वी एन्जॉयड गोइंग थ्रू द होल स्लाइड्स अँड नोईंग ऑल अबाउट एअरफोर्स ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट. सर आतापर्यंत आम्ही सगळ्या गोष्टी सिनेमातच पाहिलेल्या आहेत. आणि सिनेमामध्ये थोडस हा, फॉर थोडंसं. ड्रामॅटिक इफेक्ट दे एक्झॅजरेट द थिंग. आता त्या गुंजन सक्सेनामध्ये त्या मुलीबरोबर तो पंजा लढवत होता. तर मला आमच्या एअरलाईन मधल्या एका मुलीने विचारलं, सर इज दिस ट्रू? मी म्हटलं एअरफोर्स ऑफिसर्स आर नॉट सो स्टुपिड, वी डोंट डू सच थिंग्स. वेल सेड. सर तुम्ही मला एकच मिनिट मध्ये बोलते मी. नमस्कार सर, मी धनश्री जोशी. मी तुम्हाला विचारे सरांनी, मेजर सरांनी मला तुमचा नंबर दिलेला आणि तुम्ही वेळात वेळ काढून कार्यक्रमासाठी ह्या सुट्टी घेतलीत त्याबद्दल सगळ्यात धन्यवाद तुमचे. आणि तुमच्याबरोबर जे तुमचे कलिग आहेत साठे सर, त्यांनी पण खूप सुंदर माहिती दिली, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. जोशी मॅडम, इतके दिवस आकाशवाणी सारखा फक्त तुमचा आवाज ऐकत होतो, आज पहिल्यांदा तुम्ही दिसलात. सर गुड इव्हनिंग सर. गुड सर इव्हनिंग रवी. सर हाऊ आर यू सर? फाईन. तुमचं अजून As you- regular आम्ही चालू आहे ना? येस सर. सर आपल्या बरोबर कर्नल रवींद्र भाटे सुद्धा जॉईन झालेले आहेत. Hi. हो, आय कॅन सी हिम. येस. वेलकम रवींद्र सर. Hi, thank Good you very evening, sir. much. Yeah, good evening. I am actually very honored to be present on this Zoom meeting because I am of the same batch as Avinash Chikte. We were together in NDA, and at last moment, my cousin Hemant Godbole asked me to join. But it was really a treat to hear live experience of Avinash, which I, being in army, never had opportunity to share with him. So it was nice listening to him, and including Air Commodore Sathe. He gave a very apt and a short and a brief introduction of how to join the Air Force. I'm sure all of you will be getting a lot of help from this. I'm also in the army. I was in the army with spent almost 21 years, and thereafter I joined the corporate with Reliance Com and Nokia. So currently I am now visiting faculty in Symbiosis at Lovely as well as in Hinjawadi. So sir, there with Hemant. Anybody wants any information? Most welcome to ask. काही दिसतच नाही. Thank you. मी सर्वप्रथम पुढे Thanks, जाण्याच्या चिकटे. अगोदर भाटे सर थँक्यू. ऍक्च्युली आजच्या कार्यक्रमामध्ये जी चिकटे सरांनी जे काही आपल्याला माहिती दिली आणि आज जवळजवळ नाही म्हटलं तर माझ्या अंदाजानुसार आपल्याकडे कमीत कमी 2 दलातील असे मोठे नेतृत्व गुण असलेले ऑफिसर आपल्या बरोबर आहेत की त्यांनी आपल्या देशाची त्याच्या संरक्षणाची जबाबदारी असलेली जी काही लोक आहेत यांच्यासाठी शब्द कमी पडतील. तर मी सर्व रोटरी सहवास क्लबच्या मेंबर्सला विनंती करतो की आपण यांना अभिवादन करण्यासाठी प्लीज एव्हरीवन स्टँड अप प्लीज. थँक्यू. थँक्यू. Thank you so much. Now, over to Prakash ji. Clip दाखवूया. Oh. जरा सा तूफान देखकर घबराहट आपके चेहरे पर हो सकती है. तूफान को देखकर आपके पैर भी कांप सकते हैं, लेकिन खून में उबल रहे देशभक्ति के जुनून वायुसेना का योद्धा हूं. पीछे छोड़ना मेरी फितरत है.
बुरी आदत है। आसमान की ऊंचाइयों से दुश्मन पर नजर रखना और भारतीय अंदाज में उन्हें जवाब देना दिल को तसल्ली देता है। जब भारतीय वायुसेना का सम्मान इस सीने पर लगता है तो सीना गर्व से चौड़ा हो जाता है। जब मैं विमान में सवार होता हूँ तो ये मन झंझना कर बोल उठता है। इस वक्त दिल में जो मृदंग बजता है वो ही काफी है दुश्मन को हताश करने के लिए। मन बोल उठता है, अब तेरी नजर बाज की तरह होनी चाहिए, सीना पर शेर की तरह होना चाहिए, विमान की चाल पुष्पक जैसी और इरादा हिमालय की चोटियों के समान होना चाहिए। कागदच्या त्या ह्याच्यावरती काय लिहिलेलं होतं? बात रहता है कागदच्या टी शर्ट वरती काय त्यांनी लोगो लिहिला होता? अपने डर को भी जोश और जुनून में बदलकर जो हौसला वायुसेना के जवानों में रहता है, बस उस समय दुश्मन की खैर नहीं होती। जब भी अगले जन्म की बात होती है तो मैं अपने आप को भारतीय वायुसेना की जवानों में खड़ा पाता हूँ और फिर मैं यही कहता हूँ कि फल है, फल है, नभ है, अग्नि है। Vote of thanks by and Jayashree Dupkar. Jayashree ताई. हॅलो. हा, येतोय आवाज. हा, येतोय ना आवाज? हा. आज विंग कमांडर अविनाश चित्ते साहेब आणि एअर कमोडोर नितीन साठे यांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली आणि त्यांनी जसं सांगितलं तसं की अवेअरनेस आपला वाढतोय. अवेअरनेस वाढतोय आपल्याला. आपण फक्त खूप लांबून आपण विमानं बघत असतो आणि विमान चालवणारे तर आपल्याला कधी दिसतच नसतात. पण ऍक्च्युली त्यांना काय त्याच्यामध्ये त्यांची रिस्क असते, आणखीन त्यांचं कौशल्य काय असतं आणि कौशल्य काय असायला लागतं, किती कष्ट करून ते ह्या पोझिशनला पोचतात हे आज आपल्याला कळलंय. आणि त्यांनी 2-3 उल्लेख छान केले. त्याच्यामुळे मला एक मी चिकटे साहेबांना सांगू इच्छिते की मी पण विंग कमांडर सागर धुपकरची आई आहे आणि आई आणि बाबा म्हणून आम्हाला त्याचा खूपच अभिमान आहे. येतंय ना ऐकायला? हां. तर त्यांनी जसं सांगितलं की व्हर्सटाईल व्हल्चर आहे हेलिकॉप्टर म्हणून. तर हेलिकॉप्टर माझा मुलगा हेलिकॉप्टर मी-17 वगैरे तो चालवत होता आणि सध्या तो सियाचीनला आहे. आणि अधूनमधून जे त्यांचे काही उल्लेख होत होते की एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट्स वगैरे होत होते, तर ते सगळे मला त्याच्या आयुष्यामध्ये जे काय प्रसंग घडले गुवाहाटीला किंवा सरसावाला वगैरे असताना मला असं आठवतंय की एक ऍक्सिडेंट त्यांच्याकडे झाला होता आणि एका हेलिकॉप्टरमधनं 7 ऑफिसर्सची त्यांचं निधन झालं होतं. ऍक्सिडेंटमध्ये गेले होते आणि त्यावेळेला त्याला जे काय त्यांनी आधी मला कळवलं होतं सकाळी असा ऍक्सिडेंट झालाय म्हणून आणि तिथे त्यांना कशा पद्धतीने वागावं लागलं, त्यांच्या फॅमिली मेंबर्सना त्यांना कन्सोल करावं लागलं होतं. ह्या खूप गोष्टी आत्ता आठवतायत. अगदी साधं म्हणजे त्यांनी सांगितलं की ती जी परीक्षा असते ती फक्त लाईफटाईम एकदाच देता येते. आणखीन ती एकदा दिल्यानंतर त्याच्यात पास व्हावंच लागतं, नाहीतर तुम्हाला फ्लाइंग अलाउड नाही होणार. तर ते पण मला आठवतंय की ह्या मुलांनी किती त्याच्याकरता कष्ट घेतलेले आहेत. आणि त्यांनी जेव्हा हेलिकॉप्टर सिलेक्ट केलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की हेलिकॉप्टर असं आहे की ज्याच्यामधनं माणसं पण जाऊ शकतात, आणखीन फूड ड्रॉप पण होऊ शकतं, रेस्क्यू ऑपरेशन्स होऊ शकतात. तर हे सगळं जे आहे हे त्याला करायला मिळतंय आणि ह्यांनी आता आमच्या आठवणी पुन्हा जाग्या करून दिल्या. त्याच्याबद्दलही त्यांना मला खूपच धन्यवाद द्यावेसे वाटतायत. त्यांचं लाईफस्टाईल जी काय आहे ती अत्यंत खडतर आहे आणि आता सध्या तो सियाचीनला आहे. तर त्यांनी जे बर्फाचे वगैरे फोटो दाखवले होते तशाच परिस्थितीमध्ये तो तिथे आता राहतोय. आणि सगळ्याच एअरफोर्सच्या लोकांना, नॉट ओन्ली एअरफोर्स, सगळ्याच सर्व्हिसेसच्या लोकांना मला
सलाम करावासा वाटतो, सॅल्यूट करावासा वाटतो. आणि जसं आता सांगितलं की बाबा बोरकरांनी सांगितलंय की नाही फिरा नाही पण ती तेथे कर माझे जुळती. तसं एक एअरफोर्सच एक हे आहे ते मी सांगते. वी लव्ह बाय चॉईस, वी लव्ह बाय चॉईस, बट वी किल बाय प्रोफेशन. वी लिव्ह बाय चान्स, वी लव्ह बाय चॉईस, वी किल बाय प्रोफेशन. हे सगळं करणारे आपले जे फौजी भाई आहेत, नेव्ही मधले, एअरफोर्स मधले, आणखीन आर्मी मधले, या सगळ्यांना मी सलाम करते. आणि आजचं प्रेझेंटेशन खूपच छान झालं. त्याच्याबद्दल ह्या दोन्ही सरांना, चिकटे सरांना आणि साठे सरांना मी धन्यवाद देते. जय हिंद. जय हिंद, जय श्री. थँक्यू. थँक्यू. किरण. येस सर. आजचे आपले चीफ गेस्ट विंग कमांडर अविनाश चिकटे सर, आपण आलात आणि खूप सुंदर एअरफोर्स बद्दल माहिती दिली. आणि आजच्या या डिजिटल युगामध्ये आज इतक्या काही साधारण आपला देश स्वतंत्र झाल्यापासूनच्या विमानांच्या, त्याच्यानंतर आतापर्यंत असलेल्या तुमच्या ट्रेनिंग सुविधा याबद्दल जी माहिती दिली ही आता ह्या डिजिटल मीडियामुळे आम्हाला सहज मिळू शकते. आणि हे पुढील नवीन जे काही एअरफोर्स मध्ये अधिकारी होण्याची जी इच्छा ठेवतात त्यांना याचं मार्गदर्शन खूप उपयोगी पडू शकतं. आम्ही आपल्या सेवेप्रती एक छोटंसं मान स्मृतिचिन्ह आपल्याला देऊ इच्छितो. पण सध्याच्या काळामध्ये आम्ही आता कोविडच्या काळामध्ये आम्ही तुमच्याकडे पोहोचू शकत नाहीये. पण लवकरच हे मानचिन्ह आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बांधील आहोत आणि जरूर येऊन तुम्हाला ती सुपूर्द करू. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. थँक्यू. किरण, येस सर. मी एक कविता केली आहे आपल्या सैनिकांसाठी. मी थोडंसं रिसर्च करतो. या प्लीज. विंग कमांडर चिकटेजी, एअर कमोडर नितीन साठेजी, भाटेजी आणि विचारेजी, सगळ्यांना सलाम. माझे वडील एअरफोर्समध्ये होते. मी आज सकाळी चिकटेजींना म्हटलं आम्ही सिव्हिलियन्स इथे बसून इमॅजिन करू शकत नाही की तिथे तुम्ही युद्ध असो किंवा पीस मोडमध्ये असो की तिथे तुम्ही काय सहन करता हे आपल्याला थोडी झलक आता मिळाली. रक्षण करण्यासाठी खूप कष्ट तुम्ही घेता, रक्षण करण्यासाठी खूप कष्ट तुम्ही घेता, रात्रभर जागता तुम्ही आणि शांततेत झोपतो आम्ही. सलाम सैनिक हो तुमच्या या कर्तृत्वाला, सलाम सैनिक हो तुमच्या या कर्तृत्वाला आणि तुमच्या देशभक्तीलाही. पूर्ण ताकद लावून लढता तुम्ही सीमेवर, पूर्ण ताकद लावून लढता तुम्ही सीमेवर, गरज पडता गोळी घेता छातीवर. पूर्ण ताकद लावून लढता त्या सीमेवर, गरज पडता गोळी झेलता या छातीवर. करून शत्रूचा खात्मा सुरक्षा देता आम्हाला, करून शत्रूचा खात्मा सुरक्षा देता आम्हाला. करतो वंदन आज तुमच्या पराक्रमाला. तुमच्यामुळे आजही आहे तिरंग्याची छान, तुमच्यामुळे आजही आहे तिरंग्याची शान. करतो सलाम आज वाटतो हा अभिमान. धन्यवाद. व्हेरी गुड. थँक्यू. खूप छान, खूप छान. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. खूप छान. सॅल्यूट टू ऑल. थँक्यू सर. थँक्यू. मस्त राहुल. थँक्यू. चिकटे साहेब, कार्यक्रम फार सुंदर झाला. धन्यवाद. थँक्यू. किरण, आपण अर्जंट करून परत बोलूया. या मीटिंग इज अर्जंट. ओके. चिकटे सर, तुमची नोव्हेची बॅच कुठली? 76 पास आउट. पण मी 5वी नंतर सोडलं. मी 4थी नंतर मी छोट्या मूवी नंतर सैनिक स्कूलला गेलो. सैनिक स्कूल मी 79 पास आउट आहे नोव्हेचं. अच्छा. तो आम्ही म्हणजे अभय वगैरे 76 मध्ये 10वी. 76 दहावी सेकंड बॅच. आमची मी NMV 75 चा आहे. कर्नल भाटे हियर. आय एम NMV 75. माइन Okay. वॉज फर्स्ट बॅच 10+2. येस राईट. आमची सेकंड बॅच होती. या. माझा मुलगा सुद्धा NMV चाच आहे बरं काय. NMV 12वी नुमवी. अच्छा. ओके. तो खूपच लहान आहे या सगळ्यांच्या पेक्षा. त्याची 99 ची बॅच आहे त्याची. ओके. ओके. आता सध्या सियाचीनला आहे. ओ अच्छा. माझा मुलगा पण आर्मीतच आहे. ही वॉज इन सियाचन. ही इज अ कॅप्टन इन इंजिनियर्स नाव.
He has अच्छा नाही हा विंग कमांडर आहे. okay, good. नाही मॅडम मागे तो मिराज 2000चं चित्र दिसतंय. हो. हे सगळे नुमोवी जमा झालेत आज. नोमवी देशासाठी बरेच काही काही सुपुत्र देते याचा अर्थ असा झालाय. जनरल वैद्य आम्ही नुमोवी बाहेर न बघितले होते. किरण तुमच्यामुळे. येस. नाही सर, याच्यामध्ये योगदान जे आहेत आमचे कमिटी मेंबर्स, त्याच्यानंतर आमचे धनश्रीताई, संतोष जोशी. वैद्य सर कुठल्या ह्याच्यामध्ये? मी गोदरेज मध्ये 79 पास आउट होतो, नंतर सीओईपी 85 सीओईपी पास आउट. ओके. चिकटे साहेब तुम्हाला विचारायचं आहे. म्हणजे संजयच्या बरोबरचा आहे तो. सॉरी चिकटे साहेब, मी हेमंत गोड बोले. मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. एक छोटं माहिती करता तुम्ही. तुमचं स्लाइड शो जेव्हा चालू होता त्यावेळेला एक दुःखद घटना सांगितली. ट्रेनिंगला तुमच्या बरोबर जे 2 जण होते ते एक्सपायर झाले. त्यातला एक हेमंत कर्वे नाही ना चुकून? नाही, तो नेव्हीचा होता. हा नव्हता. अच्छा, तो नेव्ही मध्ये होता. तो माझा खूप चांगला मित्र. तो ही लॉस्ट ओव्हर द सी. कोचिन जवळ गेले ते. बरोबर. अविनाश यांची नावं काय? अविनाश यांची नावं काय जे 2 गेले? एक आशुतोष सरदेश पांडे. अच्छा. आणि एक निहाल सिंग. हे कुठले आपले एनडीए मधले फोटो आहेत का तुमचे? दोघे डायरेक्ट एंट्री होते. अच्छा, डायरेक्ट एंट्री होते. ओके. I was trying to find out, remember who are these, but I couldn't place them. क्लब ऍडमिन डायरेक्टर. छान झाला कार्यक्रम. छान ठरवला कार्यक्रम. थँक्स टू धनश्री. स्पेशल थँक्स टू धनश्री. येस. थँक्यू व्हेरी मच. आणि चिकटे साहेब नमस्कार. छान झाला कार्यक्रम. थँक्यू. चला जेवायचं बघतो. त्यांनी कार्यक्रम छान झाला. थँक्यू. चिकटे साहेब पोस्टेड कुठे?